हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. माझ्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आणि उपयोगी आहे, कारण आपण सगळेच जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा वास्तुशास्त्रानुसार सगळं बघतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी जर वास्तुनुसार केल्या तर आपल्या घरात सुख समृद्धी अजून वाढू शकते. म्हणून आज मी आपल्या डेली रुटीनमध्ये काही छोटे छोटे पण महत्त्वाचे वास्तुनियम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत झाडूविषयी. आपण रोज घर साफ करताना झाडू वापरतो, पण तुम्हालाही माहिती असेल झाडू आपल्या घरात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. हो, म्हणूनच दिवाळीत आपण लक्ष्मीपूजनाला नवीन झाडू घेत असतो. जर आपण मध्यंतरी झाडू घेतला तर झाडू वापरण्यापूर्वी जेव्हा आपण नवीन झाडू आणतो तेव्हा तो सरळ वापरायला सुरुवात करू नये. सर्वात प्रथम तो झाडू देवघरासमोर ठेवून हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्या घरात लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पूजा करावी. झाडू कसा ठेवावा? घर साफ केल्यानंतर आपण झाडू कुठेही टाकून देतो, पण हे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही उभा ठेवू नये. तो नेहमी आडवा ठेवायचा असतो. आणि आडवा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, झाडूचं टोक दक्षिण दिशेला नसावं, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. झाडू ठेवताना त्याची दिशा पूर्व उत्तर किंवा पश्चिम असावी, कारण दक्षिण दिशा ही यमाची आहे आणि झाडू हा लक्ष्मी असल्यामुळे तो पूर्व उत्तर पश्चिम असा ठेवावा. यामुळे घरातील पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. झाडू कुठेही ठेवू नये. झाडू कधीही अशा ठिकाणी ठेवू नये जिथे तो सगळ्यांच्या नजरेत येईल. नेहमी तो एका बाजूला लपून किंवा ठराविक जागी ठेवावा. झाडूचा आदर करावा. झाडूला कधी पाय लावू नये आणि जर चुकून लागला तर मनात क्षमा मागावी. तसंच रागात येऊन कधीही मुलांना मारू नये. तसेच झाडू आपला जर प्लास्टिकचा असेल गालाचा तर त्याला रोज झाडून झाल्यानंतर साबणाने किंवा ब्रशने अगदी स्वच्छ करून ठेवला पाहिजे, कारण झाडू म्हणजेच लक्ष्मीचं रूप आहे आणि आपण तिचा आदर केला पाहिजे. हे होते काही छोटे छोटे पण महत्त्वाचे वास्तुनियम. जर तुम्हाला हे रोजच्या आयुष्यात पाळले तर नक्कीच घरात सकारात्मक आणि समृद्धी वाढेल. आता त्यानंतर बघूया पुढचा भाग, म्हणजे माठ. म्हणजे आपण जो पाण्याचा साठा करत असतो तो. घरातला माठ हा फक्त पाणी साठवण्यासाठी नसतो, तर वास्तुनुसार तो आपल्या घरातील ऊर्जा आणि समृद्धीही जोडलेला असतो. माठ आपण दिवसभरात कधीही भरू शकतो, जेव्हा आपलं काम पूर्ण होतं तेव्हा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सूर्यास्तानंतर कधीही माठ धुवू नये किंवा भरू नये, कारण माठ धुताना आपण त्याला घासतो, स्वच्छ करतो आणि नंतर त्या माठाला पाणी निथळावं म्हणून पालथा ठेवतो. वास्तुनुसार याचा अर्थ असा होतो की आपण घरातील समृद्धी उलटी करत असतो. म्हणून संध्याकाळी हे टाळावे. अर्जंट असेल तर करावे. जर खूपच गरज असेल तर फक्त माठात पाणी भरू शकतात, पण माठ धुवू नये आणि त्याला उलटा ठेवू नये. माठ कसा स्वच्छ करावा? मी काय करते, माठ साफ करताना केमिकल वापरत नाही, म्हणजे घासणी वगैरे वापरत नाही. मिठाचा वापर करते. माठ आधी नीट स्वच्छ करून घेते आणि मग त्यात फिल्टरचं पाणी भरते. माठ ठेवण्याची दिशा वास्तुनुसार माठ ठेवण्यासाठी योग्य दिशा म्हणजे ईशान्य. पण फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्यांना परफेक्ट वास्तू मिळेलच असं नाही. माझ्याकडे किचनचं बेसिंग आणि माठची जागा आग्नेय दिशेला आहे. वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय म्हणून मी काही छोटे छोटे उपाय करते, जसे की कार्तिक स्वामी दर्शनाला, म्हणजे कार्तिक महिन्यात आपण कार्तिक स्वामी दर्शनाला जातो. मंदिरातून जे काही आपण मोरपीस आणतो ते मोरपीस मी या आग्नेय कोपऱ्यात जवळ लावले आहे. यामुळे निगेटिव्हिटी एनर्जी कमी होते असं मानलं जातं. पाण्यात टाकण्याच्या गोष्टी, तसं मी माठाच्या पाण्यात काही गोष्टी टाकते.
चांदीचं नाणं, रुद्राक्ष आणि तांब्याचा ग्लास, कॉपर हे सगळं मी पाण्यात ठेवते. याचे फायदे वास्तूनुसार असं मानलं जातं की यामुळे सर्व नकारात्मकता ऊर्जा कमी होते, वादविवाद कमी होतात आणि आरोग्याच्या दृष्टीनेही चांदी, तांबं, रुद्राक्ष, पाणी शरीरासाठी लाभदायक मानले जाते. आणखी एक छोटा उपाय म्हणून मी माठावर एक पिरॅमिड ठेवते. यामुळे या दिशेची निगेटिव्हिटी कमी व्हायला आणि पॉझिटिव्हिटी एनर्जी वाढावी म्हणून. तर अशा पद्धतीने मी माझ्या डेली रुटीनमध्ये माठ आणि पाण्यासंबंधी काही वास्तुनियम पाळते. हे छोटे छोटे बदल आपल्या सकारात्मक आणि शांतता आणू शकते. जर तुम्हाला चांदी, कॉपर हे कॉईन टाकायचे नसतील तर तुम्ही INJK मॅग्नेटिक वॉटर ट्रीटमेंट डिवाइड आणू शकतात आणि हे अशा पद्धतीने वरून पाणी टाकलं की खालून ते पाणी निघत असतं. तुम्ही हे डायरेक्ट फिल्टरलाही बसवू शकतात, नाहीतर मग फिल्टरच्या नळला लावून माठसुद्धा भरू शकतात. पुढचं आता बघूया पुढची खूप महत्त्वाची वास्तू टीप, ती म्हणजे उंबरठा. उंबरठा हा फक्त एक भाग नसतो, तर तो आपल्या घराची लक्ष्मण रेषा मानली जाते. उंबरठा स्वच्छ कसा ठेवायचा? रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी घराचा उंबरठा पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा करायची. जर रोज शक्य नसेल किमान सणासुदीला किंवा पौर्णिमेला तरी नक्की करायचं. उंबरठ्यावर काय करायचं? उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं, त्यावर लाल कुंकवाने स्वस्तिक काढायची आणि मग छान अशी शुभचिन्ह म्हणून रांगोळी काढायची आणि रांगोळीमध्ये गुलालने बनवलेला गुलाबी कलर भरायचा. ते रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं टाकून पूजा करायची. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जसं आपण सकाळी पूजा करतो त्या पद्धतीने फक्त संध्याकाळी म्हणजे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप लावायचा आणि आपल्याला वाटलंच तर भीमसेनी कपूर लावून सुद्धा शुद्धीकरण करू शकतो. तसं म्हटलं तर वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा हा ईशान्य दिशेला असणं सगळ्यात उत्तम मानलं जातं. पण फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्यांना हे शक्य नसतं. आता माझ्या घराचा दरवाजा हा वायव्य दिशेला आहे. वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय काय करावे? तर वायव्य दिशेला दरवाजा असेल तर वास्तुदोष असा असतो की मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात असं मानलं जातं. म्हणून मी काही उपाय करत असते. तर दरवाजावर पंचधातूने 64 योगिनी यंत्र लावून घेतलं आहे आणि त्याची सकाळ संध्याकाळी ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस त्याचीसुद्धा दिवा लावून आरती करून घेत असते. रुद्राक्ष तसंच मी दरवाजाला रुद्राक्ष आणि कवडीचं तोरण लावलं आहे. रुद्राक्ष हे शिवशंकरांचे प्रतीक आणि कवडी हे लक्ष्मी मातांचं प्रतीक मानलं जातं. म्हणून वास्तुदोष कमी होण्यासाठी त्याची मदत होते. तसंच आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं. देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा? दिवा आपल्या शास्त्रानुसार दिवसाचे 8 प्रहर असतात, 4 रात्रीचे आणि 4 दिवसाचे. त्यात संध्याकाळचा 4था प्रहर खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यास्तानंतर आणि पूर्ण अंधार होण्याच्या मधली जी वेळ असते तिला कातर वेळ म्हणतात. ही तीच वेळ दिवा लावण्याची सगळ्यात योग्य मानली जाते. दिवा का लावायचा? तर सूर्य मावळल्यावर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा कमी होते. त्यामुळे सूक्ष्म जंतूवर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. म्हणून दिवा लावणं म्हणजे अग्नीचं आवाहन करणं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं. आध्यात्मिक महत्त्व असं मानलं जातं की तिन्ही सांजेच्या वेळी वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यामुळे त्यावेळी दिवा लावून प्रार्थना केल्याने घराभोवती संरक्षण कवच तयार होतं, मनातील भीती कमी होते आणि घरातील शांती व समाधान वाढतं. दिवा लावताना काय करायचं? संध्याकाळी 6:30 नंतर दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर घराचा मुख्य दार थोडा वेळ तरी उघडं ठेवायचं. हातात हळद कुंकू घेऊन कुलदेवता, ग्रामदेवता आणि लक्ष्मी घरात येण्याचं आमंत्रण द्यावं. देवाजवळ, तुळशीजवळ दिवा लावून नमस्कार करावा. परंपरा आणि श्रद्धा आपल्याला परंपरेनुसार असं मानलं जातं की दिवा लावल्यानंतर कुलदैवत आणि ग्रामदैवत घराच्या आसपास फेरफटका मारतात आणि ज्या घरात दिवा लावला जातो त्या घरात वास करून त्या घराचं रक्षण करतात. तसंच कातरवेळी वेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी येते असं मानलं जातं. तुळस आणि दिवा, तुळस आणि लक्ष्मी
या एकमेकाच्या सखी मानल्या जातात. म्हणून कात्तरवेळी तुळशीजवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. महत्त्वाचा संदेश असाच की आजकाल आपण सगळेच खूप व्यस्त असतो, कधी वेळ चुकते, पण जरी उशीर झाला तरी घरी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्की लावावा. कारण जसं आईवडील मुलांची वाट पाहतात तसंच आपली कुलदैवत देखील आपली वाट पाहत असते. तर हा होता थोडा देवाजवळ दिवा लावण्यामागचा सुंदर असा अर्थ. तसंच संध्याकाळी कोणत्या गोष्टी करू नये. संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी घरातून देऊ नयेत, जसं की मीठ, झाडू, पैसे, कारण या तिन्ही गोष्टी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तसंच दूध, दही, ताक, लोणी यासारख्या गायीपासून मिळालेल्या वस्तू सुद्धा संध्याकाळी देऊ नयेत, कारण गाय ही लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तसेच प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दही, दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तसेच संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, काही भाजीपालाची घाण वगैरे असेल ती उकरड्यावर कधीच टाकू नये. ती कचऱ्यापेटीत टाकून आणि कचऱ्यापेटीसुद्धा रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी कधीही आपल्या घराबाहेर ठेवू नये. कारण की कचरा हा सुद्धा लक्ष्मीच मानली जाते. म्हणून ही लक्ष्मी आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी कधीच काढू नये. जर आपण सकाळी कचरा गाडी येत असेल तर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर सकाळीच आपण घराच्या बाहेर कचरा ठेवू शकतो. बाहेर कचरा ठेवल्याने लक्ष्मीसुद्धा आपली बाहेरच राहते असं मानलं जातं. तसंच आपण रोज आपली घराची फरशी साफ करत असतो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही आपण फरशी साफ करत असतो त्यावेळेस त्या पाण्यात थोडं मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने सुद्धा आपल्या घरातील वास्तुदोष, निगेटिव्हिटी दूर होते. कधीतरी असं होतं की आपल्याकडून घरात मीठ सांडलं जातं, तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ करून भरून ठेवून पाण्यात टाकून द्यावे. कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा खाली पडू देऊ नये आणि पडले तर ते जमा करून पाण्यात टाकावे. आणि सगळ्यात शेवटचा वास्तुदोष नष्ट करण्याचा उपाय तो म्हणजे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावे. तर का करावे? तर हिंदू धर्मात पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू यांची उपासना केली तर सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. सत्यनारायण पूजा ही याचाच एक अत्यंत प्रभावी असा सोपा मार्ग आहे. पूजेचं महत्त्व असं की सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. तसेच जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे पालनपोषण हे जबाबदारी भगवान विष्णू यांच्यावर असते. असं मानलं जातं की सलग जर 12 पौर्णिमा सत्यनारायण पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील ज्या काही अनेक समस्या असतात ते कमी होतात आणि बऱ्याच लोकांना याचे चांगले अनुभवसुद्धा आले आहेत. आपण घरात आणलेले अन्न, धान्य, जे पैसा यावर अनेक दोष असतात घरात आणण्याआधी, तर ते दोष नष्ट करण्यासाठी सत्यनारायण पूजन नक्की केले पाहिजे. धान्य शुद्ध होते, याच्याने पैशात वाढ होते, बरकत होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. यामुळे घरात सुख, शांती, आनंदाचे वातावरण निर्माण होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजेचं महत्त्व असतं की माता लक्ष्मी या धन, संपत्ती, ऐश्वर्याच्या देवी आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने आर्थिक, घरातील परिस्थिती, अडचणी दूर होतात. पूजेचं साहित्य अगदीच थोडक्यात सांगते मी. एक पाट, एक चौरंग, चौरंगावरती आंब्याची 4 डहाळे, चौरंगावर पांढरे स्वच्छ कापड, तांबणात तांदूळ घेऊन त्यावर बाळकृष्ण ठेवावा. तांबणाच्या खाली गहू, त्यानंतर 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवायच्या, जोड पानावर. एक पहिली गणपतीची, दुसरी कुलदैवतची आणि तिसरी वरुण देवतेची. यानंतर पंचोपचार पूजा करायची. रव्याचा प्रसाद, शिरा
नैवेद्य दाखवायचा, सत्यनारायणची कथा वाचायची, आरती करून प्रसाद कुटुंबात वाटायचा. याची असा नियम असतो प्रसादाचा, हा प्रसाद फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा, बाहेरील किंवा नातेवाईकांना देऊ नये. पूजेत वापरलेले गहू तांदूळ पुन्हा धान्यात मिसळावेत, यामुळे धान्याचा दोष नष्ट होत असतो. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय सांगते. तर दर मंगळवारी शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक वाचावे. 1 मिनिटंसुद्धा लागत नाही ते वाचायला. त्यानंतर रामरक्षा विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. तसंच दर शुक्रवारी लक्ष्मीचे पूजन करावे, साखर फुटण्याचा नैवेद्य दाखवावा. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत असते. तसंच सत्यनारायण पूजन करण्यासाठी आपण गणपतीला नाही, फक्त कुलदैवत आणि वरुण देवतेला नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीची पानं वापरत असतो. तर ती तुळशीची पानं सूर्यास्त होण्याआधीच तोडून घ्यावी, कारण की सूर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये. तसेच पौर्णिमेच्या दिवशी अग्निदेवता म्हणजे गॅसची पूजा करायची, स्वस्तिक काढायची आणि आपल्याला शक्य होत असेल तर आंब्याची पानं आणायची आणि त्याचं तोरण बनवून आपल्या दरवाजाला लावायचं. त्याच्यानेही आपल्या घरातील वास्तुदोष कमी होत असतो. वास्तुदोष कितीही असला ना, जर आपण अशी छोटे छोटे गोष्टी किंवा छोटे छोटे उपाय केले ना, तो वास्तुदोष हा नष्ट होत असतो. तुम्हाला माझं हे वास्तुदोष नष्ट करण्यासाठी सांगितलेला उपाय खरंच फायद्याचा वाटत असेल तर नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.